श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर महादेवाचं मंदिर माझ्या घराच्या बाजूलाच आहे। तर रोज संध्याकाळी किंवा सकाळी म्हणजे जेव्हा मला वेळ मिळेल त्यानुसार मी मंदिरात जाते आणि एक लोटा जल घेऊन जाते, एक तुपाचा दिवा घेऊन जाते आणि महादेवाला जल अर्पण करते। तर महादेवाला जल अर्पण केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे की शिवलिंगाची पूजा केल्यावर व्यक्तीचे सर्व मनोकामना पूर्ण होते। मात्र शिवलिंगाची पूजा करताना शिवपुराणामध्ये सांगितलं गेलं आहे की शिवलिंगावरती जल अर्पण केल्याने व्यक्तीला पुण्याच्या फळाची प्राप्ती मिळते। मात्र अनेक लोकांच्या मनात संशय असतो की शिवलिंगावर चढवलेल्या जलाचे काय करायला हवे। त्यामुळे याबाबत शिवपुराणात सांगितलं गेलं आहे, शिवलिंगावरती जल अर्पण केलेले जल याला चरणामृतच्या समान मानले जाते। अशा वेळी तुम्ही जल प्रसाद स्वरूपात ग्रहण करू शकता। याचे वर्णन शिवपुराणाच्या 22व्या अध्यायातील 18व्या श्लोकात केले आहे। यानुसार शिवलिंगाचे जल प्यायल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते, अनेकांचे आजार दूर होतात। दिवा ओवाळल्याने महादेवाच्या मंदिरामध्ये तर आपल्याला धनसंपदा सुखसंपत्ती प्राप्त होते। संध्याकाळच्या वेळेस महादेवाच्या मंदिरात दिवा अवश्य प्रज्वलित करा, यामुळे अनेक अडथळे कामात येणारे दूर होतात। तसेच अशोक सुंदरीच्या जागी म्हणजेच तुमच्या मनातील इच्छा बोलून एक तांदूळाचा दाणा अर्पण करा आणि तोच उचलून परत शिवलिंगावरती अर्पण करा। जी मनात इच्छा आहे ती इच्छा बोलून अशोक सुंदरीला तांदूळाचा दाणा अर्पण करा आणि तिथं ठेवून तोच दाणा उचलून शिवलिंगावरती अर्पण करा। नंतर महादेवाला 11 तांदूळाचे दाणे अर्पण करा। असं केल्याने जे जीवनात संकट आहे, पैशाची समस्या आहे, ती समस्या दूर होते। जर तुम्हाला रोज जाणं शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी जा आणि एक लोटा जल महादेवाला अर्पण करा आणि संध्याकाळच्या वेळेस जो व्यक्ती महादेवाच्या मंदिरात दिवा प्रज्वलित करतो त्यांच्या सर्व समस्या दूर होतात असं शिवपुराणात सांगितलं आहे। आता मी 11 दाणे महादेवावरती अर्पण केले। अख्खे 11 तांदूळाचे दाणे अर्पण करा। पूजा करून झाली आहे तर आता तिथं दोन्ही हात टेकवायचे, म्हणजे जिथं अशोक सुंदरीला आपण जल अर्पण करतो त्या ठिकाणी आपले दोन्ही हात आणि स्पर्श करायचा आणि ते आपल्या कपाळाला लावायचं। नंतर तिथं आपण आपलं डोकं टेकवायचं, म्हणजे असं म्हणतात की जर आपण शिवलिंगाला आपल्या डोक्याने स्पर्श केलं, पाया पडल्या तर आपलं नशीब बदलतं। तर हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथं दत्तात्रय पण आहेत, बाजूला देवीचं आहे, विठोबा रुक्माई आहे आणि स्वामी समर्थांचा फोटोसुद्धा आहे। आणि बाहेर जे आहे ते बाहेर गणपती आहेत, मारुतीचं मंदिर आहे, नंदी भगवान आहे बाहेर। तर अशा प्रकारे हे मंदिर, तर अशा प्रकारे मी महादेवाच्या मंदिरात रोज संध्याकाळी जाते किंवा जेव्हा मला वेळ मिळेल त्या वेळेनुसार मी महादेवाच्या मंदिरात जाते आणि जल अर्पण करते। थोडंसं जल लोट्यामध्ये वापस घेऊन येते आणि संपूर्ण घरामध्ये शिंपडते, घरात सर्वांना प्यायला देते। घरातील काही आजार आहेत व्यक्तींचे ते दूर होतात। तर आता धूप अगरबत्ती ओवाळून झाली, तर आता माझी पूजा झाली आहे। तर चला मग हर हर महादेव। माहिती आवडल्यास, व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा आणि शेअर करा। तर चला मग भेटूया।